गोळीबार लाठीचार्जचे आदेश अमित शहांचे, राहुल गांधींकडून आरोप करत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी, दिल्ली पोलिसांच्या कृतीवरून शहांवर निशाणा. चर्चा केली असती तर आजची ही परिस्थिती आली नसती. संपूर्ण परिस्थितीला सरकार जबाबदार, राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा. भाजपमध्ये येण्याची अनेकदा ऑफर, पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून धमक्याही दिल्याचा अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप. सीजेपीला बाहेरून फंडिंग मिळत असेल तर हे अमित शहांचं अपयश, अमित शहांनी राजीनामा द्यावा, अभिजित दिपकेंची मागणी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणी आजची सुनावणी संपली. मंगळवारी 4 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार. झेन्झी आंदोलनामुळे भारताची बदनामी, शिव्या देणं ही आपली संस्कृती नाही. देश रस्त्यावरून चालत नाही, संसदेतून चालवला जातो. झेन्झी आंदोलनाबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य. ड्रग्ज विरोधात गनिमी काव्याने लढणार, पुढील 4 वर्षात ड्रग्ज मुक्त भारत करणार. ड्रग्ज मुक्त मुंबई अभियानात मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार. नाशिकमध्ये खड्ड्यांचा 5वा बळी, अंबड MIDC परिसरात खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात, जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्यात शिवसेनेचं ठिय्या आंदोलन, शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप, महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त. नंदुरबार शहरात वानरांच्या हल्ल्यामुळे शाळांना सुट्टी, वानरांच्या हल्ल्यात विद्यार्थी शिक्षक जखमी, वानरांना सुरक्षित जंगलात सोडण्याची मागणी. हिंगोलीत मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट, प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन.